नमस्कार मित्रांनो, आपलं AME9 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून या धामधुमीत राजकीय धामधूम मागे पडली असून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या कधी होतील याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी हे गणेशोत्सवानिमित्त आपापले प्रभाग, आपापले गट, आपले गण निवडून त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरती व इतर कार्यक्रमासाठी हजेरी लावत आहे. मात्र आजही या निवडणुकीवर कधी होतील याबाबत कोणीच खात्रीलायक सांगू शकत नाही. मात्र आपण आज या निवडणुकीच्या विश्लेषणानिमित्ताने शिरूर नगर परिषदचे निवडणुकीचं विश्लेषण करणार आहोत. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रभागाची प्रारूप यादी नुकतीच शिरूर नगरपालिकेने जाहीर केली होती. तिला 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत त्यावर हरकती घ्यायच्या होत्या. या दरम्यान 8 हरकती या प्रभाग रचनेवर आल्या असून त्याबद्दल सुनवाई दिनांक 3 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या पुढे झाली. त्यात हरकती घेणाऱ्यांपैकी 7 जण हजर होते. आता यावर जिल्हाधिकारी यांचा निर्णय हा राज्य शासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन राज्य निवडणूक आयोग शिरूर नगर परिषदेला पाठवेल. त्यानंतर ही अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यासाठी 31 सप्टेंबर या दिवसापर्यंत ही प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण जाहीर होईल अशी खात्रीलायक विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यात ह्या निवडणुका पार पडतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जर आपण विचार केला तर शिरूर नगर परिषदेवर 2007 पासून उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची सत्ता असून या शिरूर विकास आघाडीमध्ये त्यावेळेचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्ष सामील होते. मात्र आता राष्ट्रवादीचे 2 गट तयार झाले असून शिवसेनेचे 2 गट तयार झाले असून यामुळे या 2 गटातील एक गट सध्या तरी शिरूर विकास आघाडीबरोबर आहे. यात माजी आमदार अशोक पवार यांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा गट हा विकास आघाडीबरोबर आहे. तर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट सध्या शिरूर विकास आघाडीबरोबर आहे. काँग्रेस आहे. राहिलेले 2 राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, हे शिरूर विकास आघाडीवर राहतात का महायुतीवर राहतात हे आगामी काळात ठरेल. मात्र भारतीय जनता पार्टी ही गेल्या अनेक निवडणुकीपासून विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. प्रत्येक वेळेस ते निवडणुकीत सामोरे जात आहे. यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या पूर्ण शिरूर शहरात पॅनल टाकण्याची शक्यता आहे. मनसेसुद्धा आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. 2016 झालेल्या निवडणुकीत 21 नगरसेवक होते. आता ती संख्या 3 ने वाढली आहे. 24 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष जनतेतून असे 25 जण यावेळी शिरूर नगर परिषदेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरूर नगर परिषद निवडणूक होण्यासाठी अनेक जण वाट पाहत आहे. अनेक इच्छुकांची संख्या जवळपास ही तिप्पट झालेली आहे. त्यामुळे या इच्छुकांच्या संख्येमुळे यावेळेस निवडणूक रंगतार होणार आहे. मात्र जोपर्यंत उद्योगपती प्रकाश धारीवाल आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत या इच्छुकांची संख्या वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. हे इच्छुक आपली भूमिका जाहीर करत नाही. त्यामुळे शिरूर नगर परिषदेच्या राजकीय पटलावर सध्या शांतता आहे आणि आगामी काळात जर शिरूर विकास आघाडी आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यात लढत झाली तर महायुती म्हणून होईल की शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे विकास आघाडी जातील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.